तुमचाही अपमान झाला आहे का? कोणीतरी तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांवर हसले का? कोणीतरी तुला कमी लेखले का? तर तू एक गोष्ट लक्षात ठेव. लोक त्या झाडावर दगड मारतात, ज्या झाडाला फळं लागलेली असतात. स्वामी म्हणतात, अपमान हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण सगळेच लोक त्यातून मजबूत होत नाहीत. काही लोक अपमान झाल्यानंतर रडत बसतात, तर काही लोक थांबतात आणि काही लोक अपमान झाल्यावर इतिहास घडवतात. म्हणजेच आपले एक नवीन अस्तित्व उभे करतात. तुम्ही कोणत्या प्रकारात येता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा काही लोक आपल्याला बोलतात, तुझ्याने नाही होणार, तू नाही करू शकणार, तेव्हा दोन गोष्टी होतात. एक तर तुम्ही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवता किंवा स्वतःवर विश्वास ठेवता. जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला तर तुमची प्रगती तिथे संपते आणि जर स्वतःवर विश्वास ठेवला तर तिथूनच तुमच्या प्रगतीची खरी सुरुवात होते. स्वामी म्हणतात, अपमान म्हणजे पराभव नसतो, तो एक देवाने दिलेला इशारा असतो. तो सांगतो, जगाला तुला अजून सिद्ध करून दाखवायचं आहे. लोक तुमच्यावर हसतात कारण त्यांना तुमचं भविष्य दिसत नसतं, पण तुम्हाला तुमचं भविष्य दिसायलाच हवं. आज ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तिथून पुढे जाणं थोडं कठीण आहे. लोक अडवतील, तुम्हाला थांबवतील, तुमचा अपमान देखील करतील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गरुडाला कावळ्याची भीती नसते. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला गरुड बनायचं आहे की कावळा. ज्या दिवशी अपमान झाला त्या दिवशी रडू नका. त्याच दिवशी न हरता एक निर्णय घ्या, मी स्वतःला जगासमोर सिद्ध करणारच. शब्दाने नाही तर कृतीने करून दाखवा. रोज थोडं थोडं सुधारत जा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना काही सांगायची किंवा बोलायची गरज नाही. त्यांना वेळ सर्व काही सांगेल. स्वामी नेहमी सांगतात, धीर धरा, अन्याय हा तात्पुरता असतो. जर तुम्ही प्रामाणिक, मेहनती, धाडसी आणि संयमी असाल तर न्याय हा उशिरा होईल पण नक्की होईल. आज तुमचा अपमान झाला ठीक आहे, कारण तोच अपमान तुमच्यात जिद्द आणि चिकाटी निर्माण करेल. ज्यांना फुकटमध्ये सन्मान मिळतो त्यांना त्याची किंमत नसते आणि ज्यांनी अपमान सहन केला त्यांनाच आयुष्यात खरा सन्मान मिळतो. आज जे लोक हसत आहेत उद्या तेच लोक तुझ्याशी स्वतः येऊन आदराने बोलतील. म्हणून स्वतःशी ठाम राहा. अपमानाने तुटणार नाही, अपमानाने मजबूत बनणार. मी शांत राहून काम करेन, थांबणार नाही, कारण माझी पण वेळ नक्कीच येणार आहे. आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा सगळ्यांचे टाळे असतील, पण अभिमान फक्त तुमचा असेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.